नाही करायचा, लई पिवळा आहे असं प्रेमात घ्यायचं, सुधरू शकतो माणूस. इतिहासामध्ये सगळे असे आहे, 100 बडकर 1 खतरनाक पीस. कोणाचाच रेकॉर्ड चांगला नाही. जे महापुरुष आहे त्यांचे काही ना काही चुकी, काही ना काही कमी सगळ्यांमध्ये असतेच असते. या जन्माचं नाही तर मागच्या नाही तर मागच्या काही ना काही कुठे ना कुठे नडत राहतात, पण ते बघत नाही राहायचं. प्रेमात सांगायचं कोणाला लई चांगला आहे पण थोडं जास्त पितो, ते जर कमी केलं तर किती छान होईल. नाव निघाला पाहिजे ना. आपा मला अजून त्या दिवशी म्हणत होते माझ्या दोन्ही सुना आहे ना, ते दोन्ही सुना नाही माझ्या दोन्ही लेकी आहे. असं नाव कशाकडे निघतं. आपण तसं जगतो म्हणून जबरदस्ती कोणी कोणाचं नाव नाही घेऊ शकत महाराज. त्याच्यासाठी तसं जगावं लागतं. आणि आशा नाही करायची की मला कोणी चांगलं म्हणेल, कोणी कसं बी म्हणून, पण आपण चांगलं राहायचं. कारण दुसऱ्याच्या आशामधील निराशा आहे. दुःखाचं कारणच आहे की आपण अपेक्षा करतो. अपेक्षाच करू नका ना, आनंदच आनंद आहे. ब्रह्मानंदजी महाराज म्हणतात पर की आशा सदा निराशा हे जग जन पासा. पर की आशा सदा निराशा हे जग जन पासा. दुसऱ्याची आशा आहे ना, तिच्यातच निराशा आहे आणि तेच जगाच्या जवळ आहे महापुरुष म्हणतात. तर म्हणून कोणाची आशा नाही करायची. तुम्ही जर चांगले असले ना, भगवंत सगळ्याकडून असं वातावरण बनवतो. आपल्याला काय पाहिजे इच्छा करायची भी गरज नाही. लेकरू आईच्या उदरामध्ये असतं तोपर्यंत आईच्या आचळमध्ये दुधाची व्यवस्था होत राहते. बाहेर येत नाही. थोडस जरी लेट झालं आणि त्या मुलाला जर भूक लागली असेल ना, काही दुर्लक्ष झालं असेल तर ऑटोमॅटिक दूध निघायला सुरुवात होत जाते. का की त्याला गरज आहे तुझ्या दुधाची. भगवंताची व्यवस्थामध्ये काहीही कमी नाही, पण आपली मूर्खता आहे की आपण त्याला धन्यवादच देत नाही. काहीच कमी नाही ना. ज्या सगळ्यात जास्ती वस्तू आपल्याला पाहिजे ते सगळ्या फुकट आहे. सरकार छोट्या मोठ्या गोष्टी फुकट करतात, पण हवेशी शिवाय आपण जगूच शकत नाही. पण हवा आहे, पाण्याशिवाय आपण जगूच नाही शकत. पाणी भगवंताने सगळी व्यवस्था केलेली आहे, अतिशय सुंदर, पण आपण सोडून देतो सगळं. सत्कर्म सोडूनच देतो आणि सत्कर्म करणाऱ्याला पण नाव ठेवतो की येडा आहे तो. काय गरज आहे एवढा पैसा वाया घालायची. पण त्याच्यामुळे जर एका बी व्यक्तीचं जीवन धन्य होत असेल ना, आता महाराजजी आले आहे, बाबाजी आले आहे, मी तर कधीच कुठे बोलत नाही, माझी इच्छा पण राहत नाही. पण कसं आहे, ज्याचा अधिकार आहे ना त्याला मिळाला पाहिजे. ताईचं एवढं प्रेम होतं ना, आपण तर कोणाचे उपकार फेडू नाही शकत महाराज. कोणीच कोणाचे उपकार फेडू नाही शकत. पण आपलं कर्तव्य असतं जेवढं होईल तेवढं त्यांच्या नावाची आठवण तरी व्हायला पाहिजे ना. एवढंच बी अहंकार नाही आईच्या जीवनामध्ये. तुम्ही पण बघितलं असेल, आम्ही पण बघितलं. काही तडक फडक नाही, काही मीपणा नाही, एकदम सरळ. पण भगवंत म्हणतात ना, रामचरितमानस म्हणते कोण मला आवडतं, मोहे कपट छल छिद्र न भावा, निर्मल मन जन सो मोहे पावा. निर्मल मन जन सो मोहे पावा, मोहे कपट छल छिद्र न पावा. मला जो कपटी माणूस आहे ना, तो माझ्या नावापासून लांब राहणार. जो निर्मळ आहे, जो पवित्र आहे, जो सगळ्याशी सारखं प्रेम करतो,
जो सगळ्या सृष्टीच्या चराचरामध्ये भगवंताला पाहतो की याच्यातली तोच आहे, सगळीकडे तोच आहे. कोणी लहान नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, सगळ्याशी सारखं प्रेम. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा चष्मा नाही, जो सगळ्यांना एकच चष्म्यानं पाहतो, सगळ्यांशी सारखं प्रेम करतो, तोच भगवंताला आवडतो. कोणी बी नाही आवडत महाराज. मार्केटिंग साठी भगवंत नाहीच आहे. म्हणून जेवढं बी होईल तेवढं भगवंताची भक्ती शुद्ध हृदयाने करायची, जेवढे शक्य होईल. आणि एकदम सगळे काम धंदे सोडून पण देवाच्या नांदी बी नाही लागायचे. काम धंदे करता करता बी देव, नाही तर देवाच्या नावावर नुसता आराम बी नाही करायचा. कांदा मुळा भाजी अवघी विठू आई माझी, सगळ्या प्रकाराची संत झाली. महाराष्ट्र आपली संताची जन्मभूमी आहे. कोणालाच काही नाटक करायला कोणतेच ऑप्शन सोडले नाही महाराष्ट्रामध्ये. तुम्ही देवाची भक्ती करतो सगळं कर्म तर करावंच लागेल. भगवंतानं सांगितलं की मला पुऱ्या सृष्टीमध्ये, पुऱ्या ब्रह्मांडामध्ये जी वस्तू आहे ती मला अप्राप्य नाही. मी नुसता इच्छा मात्राने सृष्टी बनवतो, इच्छा केल्यावर सगळं बनून जाईल, पण तरी सुद्धा मी कर्म करतो. का की जे जे चांगले व्यक्ती कर्म करतात त्याचं अनुसरण मागची पिढी करत राहतात. म्हणून कर्म तर करायलाच पाहिजे, पण कर्म करता करता भगवंताला विसरायला नाही पाहिजे, कोणत्याच ठिकाणी विसरायला नाही पाहिजे. तुकोबारायचं आहे तर एक प्रसंग, संडासीला जायचे टॉयलेटला, ऐकला असेल तुम्ही सगळ्यांनी. तिथे बी विठ्ठल विठ्ठल करायचं. तर मग एखादा राहतो आपल्यासारखा मूर्ख, कारण तो समोरच्याच्या भावनाला बघा, बोलायच्या पहिले एक तर समोरच्याचा अभ्यास करून घ्यायचा. आणि अभ्यास जर काढला नाही तर बोललं तर लई मूर्खपणाचे लक्षण आहे. कारण की जोपर्यंत आपल्याला सत्य माहित नाही त्याच्यामध्ये मग चांगलं वाईट म्हणायचे आपल्याला अधिकारच नाही. हा आपल्याला जेव्हा 100% माहित आहे चांगलं की वाईट तेव्हाच बोलावं. महाराजजी तुम्ही लई चांगले आहात, पण देवाचं नाव कुठे पण घ्यायचं का? तर महाराजांनी सांगितलं इंद्रिया सकळ पडले वळण, जागते सोते प्रभु जी, मैं तुम्हें भूलू नहीं. जागताना झोपताना भगवंताचा विसर नाही पडून द्यायचा, संपला विषय. एवढं तरी करायला पाहिजे. एवढं बोलून मी माझी छोटी मोठी सेवा संपवतो. एक भजन. रे भाई रे सबरे स्वार्थ वाढलो, अब मने खबर पडी. कबीर साहेब म्हणतात, कारण की पुढे जगात हिंडायचं ना तेव्हा त्यांना माहित पडलं सगळं स्वार्थी आहे. आता मला माहित पडलं अब मने खबर पडी, वैरे सबरे मतलब रे वाळालो, अब मोहे खबर पडी. कटाल दो पंछी बैठा बोले हरी हरी, कटाल दो पंछी बैठा बोले हरी हरी. टूटी डाल ने उड़ गयो पंछी, टूटी डाल ने उड़ गयो पंछी, आ कहीं खरी अब मने खबर पड़ी. वैरे सबरे स्वार्थ वाळालो, अब मोहे खबर पडी. एका डाळावर आंब्याचं झाड आहे, एका टहनीवर 2 पोपट बसले आहे. जशी डहाळ तुटले दोघं उडून गेले. ते महाराज म्हणते ही बी काय प्रीत आहे ही तुमचाच किती, एवढं बी थोडं बी नाही वाट बघितली, लगेच उडून गेले. जब लग बैल चले घाणी में तब लग सारे घणी, जब लग बैल चले घाणी में तब लग सारे. घाणी राहायची ना तेल काढायची पूर्वीच्या काळामध्ये. तेल काढासाठी घाणी यायची, बैल फिरत राहायचा.
जोपर्यंत बैल चालतो, जवान असतो, तोपर्यंत त्याची लई सेवा. त्याला ठेप, त्याला दान, त्याला आंघोळ, त्याला पाणी टाइमावर. जसा म्हातारा झाला गली गलीमध्ये फिरत राहतात, नाही तर कोणी कसायाला देऊन टाकतो थोड्याशा लालचासाठी. हे बी प्रीत आहे. एक जब लग बैल चले घाने में तब लग सारे घड़ी, जब लग बैल घाने में तब लग सारे घड़ी. बूढ़ा बैल निसार पूछे, बूढ़ा बैल निसार पूछे, भटके यारे घड़ी अब मने खबर पड़ी. बैले सबरे सबरे बाळा जो अब मोहे खबर पडी. शेवटी म्हणतात महाराजजी, जब लग जगणो जग में जीवनो भजले हरी हरी. मनवा भजले हरी. जोपर्यंत जगामध्ये जगाचा असेल, जोपर्यंत आपण तर जिवंत राहू ना, कबीर महाराज म्हणतात तोपर्यंत भगवंताचं भजन. ज्याला जे भगवंत आवडत असेल, सगळ्यांमध्ये तोच आहे. विराट रूप दाखवलं ना महाभारतामध्ये भगवंतांना. जसं कोणता बी निधी आपल्याकडे येतो ना, तो केंद्राचा निधी कुठून 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 डिस्ट्रीब्युशन होतं आपल्याकडे. तसाच प्रकार आहे. भगवंत पांडुरंग येतच ते निधी येतो सगळं. कोणत्याही देवाकडे जातो तो तिकडून घेईन तेव्हा देईन. म्हणून भगवंताचं नाव जोपर्यंत जगणार तोपर्यंत, मरस्तर शेवटच्या टाइमापर्यंत भगवंताचं नाव विसरायला नाही पाहिजे. जब लग जगणो जग में जीवड़ो भजले हरी हरी. प्राणिया भजले हरी हरी. मनवा भजले हरी हरी. जब लग जगणो जग में जीवड़ो भजले हरी हरी. मनवा भजले हरी हरी. मनवा भजले हरी हरी. कहत कबीर सुनो